काँग्रेस पक्षाचे 3, पवार साहेबांचे 1 आणि शिवसेनेचे 1 असे बलाबल असताना सुद्धा आपण यांना विरोधक न म्हणता समोरील पक्षाच्या सदस्यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारचा जर तुम्ही बिनविरोध विरोधक म्हणायचं कसं, त्यामुळे समोरील पक्षाच्या सर्व नेते मंडळी तुमच्या 5 जणांनी बिनविरोध सभापती आणि उपसभापतीची निवडणूक पार पाडली, त्याबद्दल मी यांच्याबरोबर तुमचे मनापासून स्वागत करेन, आभार मानेन. आणि या आत्ताच आपण अण्णांच्या तेलचित्राचं अनावरण केलेलं आहे. तुमच्या पाठीशी त्यांचाही आशीर्वाद आहे. ज्या पद्धतीने आता भाऊंनी सांगितलं की आम्ही चांगल्या कामासाठी पाठिंबा देऊ, चुकीच्या कामाला विरोध करू, पण भाऊ तुम्हाला सांगतो की इतक्या चांगल्या पद्धतीने काम होईल अशी मी अपेक्षा करतो की तुम्हाला विरोध करायची गरजच पडणार नाही, कारण तुम्हाला ते बरोबर घेऊनच काम करतील, कारण तुम्ही आज विरोधक झालेलाच नाही. त्याच्यामुळे तुम्हाला अशासाठी वंचित ठेवणं ही सभापती आणि उपसभापती आणि सर्व सदस्यांची गटनेते भूमिका राहील. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये 5 वर्ष तुम्ही व्यवसाय उत्तमरित्या काम करताल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करू. आणि कुठल्याही प्रकारे कुठल्याही पक्षाचा गटाचा ग्रामीण भागातील आपला शेतकरी बांधव असेल किंवा जे लाभार्थी असेल त्यांनी सर्वांनी मिळून त्याला पाठीशी राहून त्याची कामं करणं गरजेचं आहे. अशाच पद्धतीच्या कामासाठी मालक आम्ही आणि पक्ष सर्वजण तुमच्या सर्वांच्या पाठीशी उभा राहू. आणि आपण याच्यामध्ये बीडीओ साहेबांचं सुद्धा आभार मानलं पाहिजे, कारण त्यांनी चांगल्या प्रकारचं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो.